नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा नागरगोजे कराड। आज आपण मानसिक क्षमता कसोटी यावर नेमके विविध स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात यावर थोडक्यात चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। NMS परीक्षा असो, स्कॉलरशिपची परीक्षा असो, नवोदयची परीक्षा असो अथवा राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, इव्हन MPSC, तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये या मानसिक क्षमता कसोटी यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची प्रश्न ही कशा पद्धतीने असतात आणि नेमकी ती सोडवायची कशी। कारण मानसिक क्षमता कसोटी म्हटलं की हे एकतर आपल्या स्वतःच्या मानसिकतेवर अवलंबून असतं, स्वतःच्या मनाचा विचार असतो, स्वतःचं मत असतं किंवा स्वतः तर्क करून वेगवेगळ्या प्रश्नाची काढलेली उत्तरे असतात। परंतु की नेमके कोणत्या तर्कावर आधारित प्रश्न असतात हेच पाहूयात आपण। तर जी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, किंवा त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्रजी वर्णमालेतील प्रश्न प्रकार हा प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो। तर यामध्ये अक्षरगट क्रमिका, श्रेणी नियम असतात, इंग्रजी वर्णमाला, अक्षरे व अंक यावरील प्रश्न प्रकार असतात आणि त्याचबरोबर इंग्रजी वर्णमालेमध्ये अक्षरांची आणि अंकाची लयबद्ध मांडणी केलेली असतात। तर हे नेमके कशा पद्धतीचे प्रश्न असतात हे पाहूयात आपण। तर वेगवेगळ्या प्रश्नांचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत। श्रेणी नियमावर आधारित, अक्षरे आणि अंकावर आधारित आणि इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांची आणि अंकाची कशा पद्धतीने लयबद्ध मांडणी केलेली आहे यावर आधारित। तर पहा, पण त्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला कोणतीही अक्षर मालिका सोडवताना हा जो तक्ता दिलेला आहे या तक्त्याचा आधार घ्यावा लागतो। आपल्याला माहिती आहे इंग्रजी वर्णमालेमध्ये एकूण 26 अक्षरं असतात आणि त्या 26 अक्षरांचा ना जे क्रम आहे, एकतर सिक्वेन्सनी क्रम 1 2 3 4 अशी एकूण 26 आणि यानंतर जे उलट क्रमानं असणारा क्रम हा सुद्धा लक्षात ठेवणे आवश्यक आहे। एकतर या प्रत्येक अक्षराचा चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने दोन्ही क्रम तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। जर लक्षात राहत नसेल तर बुद्धिमत्तेचा, मानसिक क्षमता कसोटीचा ज्यावेळेस तुम्हाला पेपर सोडवायचा आहे तर सर्वप्रथम त्या अगोदर ही अक्षर मालिका अशा पद्धतीनं एका साईडला लिहून ठेवायची आहे। म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न प्रकार सोडवताना तुम्हाला कसल्याच प्रकारे अडचण येणार नाही। त्यानंतर प्रत्यक्षामध्ये आपण की या अक्षर मालिकेवर कशा प्रकारचे प्रश्न असतात हे पाहूयात। उदाहरणामध्ये पहा, पहिला प्रश्न आहे CEGIK अशी एक मालिका आहे आणि त्याच्या पुढचं अक्षर तुम्हाला शोधायचं आहे। तर पहा, या ठिकाणी उत्तरामध्ये आहे MDJK। आता या प्रश्नाचा विचार करताना की नेमकं कोणता क्रायटेरिया वापरला आहे पहा। या अक्षर मालिकेतील विषम संख्येच्या स्थानावर आलेल्या अक्षरांमिळून तयार झालेली आहे ही अक्षर मालिका। पहा, A हे 1, त्यानंतर B 2, या ठिकाणी B नाही, C 3, त्यानंतर E 5, G 7, I 9, K 11 आणि त्यानंतरचा M हे 13। म्हणजेच ही अक्षर मालिका विषम संख्येच्या स्थानावर झालेली आहे, म्हणून केच्या नंतर किंवा केच्या पुढचे अक्षर हे M येणार आहे। तर पहा, ही अक्षर मालिका पाहितली तर तुम्हाला लक्षात येईल 3 5 7 9 11 आणि 13 अशा पद्धतीनं विषम संख्येच्या स्थानावर
असलेल्या अक्षरांना मिळून सुद्धा अक्षरमालिका विचारली जाऊ शकते. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा. W, U, S, Q, O आणि समोर प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे ही अक्षरमालिका. अशा पद्धतीचे प्रश्न असतात. तर उत्तरामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. पहा, TRMN. जर या अक्षरमालिकेचा विचार केला, बारकाईने निरीक्षण केले, तर लक्षात येतं की या अक्षरमालिकेतील इंग्रजी मालिकेच्या उलट क्रमाचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे. या अक्षरमालिकेत एक अक्षर सोडून त्यानंतरचे अक्षर अशी रचना करण्यात आली आहे. म्हणजेच या अक्षर रचनेवरून O यानंतरचं पुढील अक्षर हे M असणार आहे. W, U, S, Q आणि O या प्रत्येक अक्षरामध्ये एक एक अक्षर सोडून दिलेलं आहे. म्हणजेच ओच्या नंतर काय येणार आहे, तर M. अशा प्रकारचा सुद्धा परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. त्यानंतर पुढचं पहा. या अक्षरमालिकेमध्ये जोडीने 2 अक्षर आहेत. तर पहा, DE, GH, JK, MN, PQ. तर या जर अक्षरमालिकेचा तुम्ही विचार केला तर पहा, 2 गटातील अक्षरामध्ये एका अक्षराचा फरक आहे. D. त्यानंतर E, F बाजूला सोडलेला आहे, GH I बाजूला आहे, JK L, त्यानंतर MN, O, PQ R आणि पुढचे असणार आहे ST. यानुसार पुढील अक्षराचा गट हा ST येईल. अशा पद्धतीचे सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न असतात. त्यानंतर पुढची अक्षरमालिकेमध्ये पहा, H, L, P, T, X. या अक्षरमालिकेचा जर विचार केला तर वरील अक्षरमालिकेमध्ये 2 अक्षरातील फरक 3चा आहे. म्हणजे H नंतर I, J, K. चौथं अक्षर आहे L. L नंतर M, N, O. चौथा अक्षर आहे P. P नंतर Q, R, S. चौथा अक्षर आहे T. त्यानंतर U, V, W. त्यानंतर X आहे. आता X, Y आणि Z आणि परत रिपीट पुन्हा A पासून स्टार्ट होते. म्हणजेच या अक्षरमालिकेमध्ये 2 अक्षरातील फरक 3चा आहे. यानुसार पुढील अक्षर हे A येणार आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. CX, EV, GT, IR. अशा पद्धतीचा सुद्धा तुम्हाला प्रश्न असतो. तर या अक्षरमालिकेमध्ये इंग्रजी अक्षर पहा कशा पद्धतीने जोडीने आलेले आहे. A, Z, CX, EV, GT, IR आणि JP. तर या क्रमानुसार IRच्या नंतर उत्तर हे JP येणार आहे. त्यानंतर पहा पुढचा जो प्रश्न प्रकार असतो तो असतो विसंगत वर्णगटामध्ये दिलेल्या वर्णमालेपैकी एक वगळता इतर सर्व पदे एका सूत्राने जोडलेली असतात. तर त्यापैकी एक पद हे त्या सूत्रापेक्षा वेगळे असते. अशा प्रकारची उदाहरणं सोडवताना प्रथम त्या वर्णमालेतील सर्व पदांचा किंवा सर्व पदांना जोडणाऱ्या सूत्राचा प्रथम आपल्याला शोध घ्यावा लागतो. त्यानंतर त्या सूत्राच्या आधारे आपल्याला चुकीचं पद शोधायचं असतं. तर पहा उदाहरणामध्ये DEHJ, ACEG, SUXZ, MOQS. याचा जर या वर्णमालेचा विचार केला, या अक्षरमालिकेचा विचार केला तर प्रत्येक पदातील 2 अक्षरामध्ये एका वर्णाचा फरक आहे. D च्या मध्ये E आहे, नंतर F, G, त्यानंतर H, I, J. A आणि C च्या मध्ये B, C आणि E च्या मध्ये F,
अशा पद्धतीनं सी आणि ईच्या मध्ये डी, ई आणि जीच्या मध्ये एफ. वरील अक्षर मालिकेमधील प्रत्येक पदातील 2 अक्षरामध्ये एक वर्णाचा गट आहे, परंतु तिसऱ्या पदामध्ये जर पाहितलं आपण तर SUXZ यामध्ये हा एका वर्णाचा फरक नाही, त्यामुळे चुकीचं पद हे SUXZ हे आहे. त्यानंतर पुढचं पहा, AB, ZY, LOMN, DEWV आणि JKQP या अक्षर मालिकेमध्ये प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या चौथ्या पदामध्ये झेड गट तयार झाला आहे, तर दुसऱ्या पदामध्ये यू गट तयार झाला आहे, म्हणून उत्तर हे LOMN हे आहे. त्यानंतरचं उदाहरण पहा विद्यार्थी मित्रांनो, ZXWV, USRQ, POML, KJHG या अक्षर मालिकेचा जर विचार केला तर प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या व चौथ्या अक्षर गटामध्ये दुसऱ्या व तिसऱ्या अक्षरात एकचा फरक आहे, परंतु हा फरक जो दुसरा गट आहे USRO यामध्ये नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे USRO. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, FEGH, LKJI, PONM, TSRQ या अक्षर मालिकेचा जर विचार केला तर प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या अक्षर गटामधील अक्षरे उलट्या क्रमाने आलेली आहेत, म्हणून FEGH हे यामध्ये सर्वात वेगळं आहे, म्हणून हे उत्तर FEGH आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ABTER, EFTER, JITER, MNTER. आता पहा, या अक्षर मालिकेमध्ये पहिलं, दुसरं आणि चौथे पद एकाच सूत्राने आहे. AB, EF, MN. फक्त JITER हे पद या 3 पदांसारखं एका सूत्रात आलेले नाही, म्हणून उत्तर JITER आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न प्रकार असतो लयबद्ध अक्षररचना. तर लयबद्ध अक्षररचनेमध्ये दिलेल्या अक्षर मालिकेचे एका विशिष्ट फरकाने अक्षरांची रचना केलेली असते व त्यामधील काही अक्षरे गाळलेली असतात, आणि या लयबद्ध अक्षर रचनेमधील उदाहरणात गाळलेली अक्षरे टाकून आपल्याला ही उदाहरणे सोडवायची असतात. तर पहा, जे पहिलं जे गट आहे तो BBC डॅश DB डॅश CD डॅश BCCD. आता विचार जर केला या ठिकाणी तर पहा, BB CC DD BB CC DD BB CC DD ही अक्षर रचना आहे, ही लयबद्ध रचना आहे, आणि यामध्ये जर याचे गट पाडले BB CC DD BB CC DD आणि BB CC DD तर आपल्याला लक्षात येईल की रिकाम्या जागी CD BC DB CD BC DB म्हणजे 1 नंबरचं उत्तर हे असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, BCD डॅश CDC डॅश DCB. तर या अक्षर मालिकेमध्ये 2-2च्या गटाने आलेली आहेत, यानुसार ही अक्षर रचना BC DC BC DC BC DC CD CB याप्रमाणे असणार आहे. पहा, BC DC BC DC BC CD आणि CB म्हणजे CB आणि BC हे या अक्षर रचनेमधील असणारं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, AB डॅश CD डॅश BC डॅश CD यामध्ये 3-3च्या गटाने ही अक्षर आलेली आहेत. ABB CC D
ABB CCD, ABB CCD, ABB CCD म्हणजेच BC आणि AB. BC आणि AB म्हणजे चौथ्या क्रमांकाचं उत्तर या अक्षररचनेमध्ये आहे. त्यानंतर पुढचं पहा CD डॅश डॅश CDDB डॅश DBC. या अक्षररचनेमध्ये 2-2च्या गटाने अक्षरे आलेली आहेत. यानुसार ही अक्षररचना CD BC CD BC CD BC म्हणजेच BC आणि CC 2 नंबरचं उत्तर आहे. त्यानंतर पुढची अक्षररचना पहा AA CC डॅश DD AA डॅश. तर या अक्षररचनेमध्ये प्रत्येक अक्षर जोडीने आले आहे. यानुसार ही अक्षररचना पहा AA CC AA DD AA EE. हे 4 नंबरचं उत्तर याचं असणार आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो अक्षर मालिकेमध्ये असणारे प्रश्न कशा पद्धतीने येतात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.